बरेचदा असं म्हटलं जातं की पैशालाही मर्यादा आहेत. हं, पैसा सगळंच विकत घेऊ शकत नाही वगैरे. हे ऐकायला खूप छान आणि आदर्शवादी वाटतं. पण खरंच असं आहे का? होय. या चीट कोडलाही काही मर्यादा आहेतच. जसं की पैशाने रांगेत पुढे नक्की जाता येतं, पण उत्तम आरोग्य किंवा खरी मनःशांती, निस्सीम प्रेम कधीच विकत मिळत नाही. हे काहीसं क्लिष्ट आहे. पण इथे मला थोडं क्रॉस क्वेश्चन करावंसं वाटतं. नक्की विचारा. आपण म्हणतो पैशाने आरोग्य मिळत नाही, पण मगाशीच आपण पाहिलं की पैशाने उत्तम दर्जाची आरोग्य सेवा नक्कीच मिळते. हो, ते तर आहे. चांगल्या उपचारांमुळे माणसाला अधिक आयुष्य मिळू शकतं. मग पैशाने समाधान मिळत नाही हे वाक्य आपण फक्त स्वतःचं सांत्वन करण्यासाठी तर वापरत नाही ना. एका गरीब पण आनंदी माणसाची कल्पना करून आपण स्वतःलाच फसवतोय असं नाही वाटत? हा अत्यंत धारदार आणि महत्वाचा मुद्दा आहे. उत्तम आरोग्य सेवेने आयुष्य वाढतं हे कोणीही नाकारू शकत नाही. बरोबर. पण इथे क्वालिटी ऑफ लाईफ आणि स्टेट ऑफ माइंड या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं? पैसा माणसाला अतिशय उत्तम मऊ गादी विकत घेऊन देईल, पण शांत झोप नाही. एका पॉइंटनंतर पैशाचा प्रभाव कमी होतो. ज्याला आपण अर्थशास्त्रात डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणतो तेच ना? अगदी तेच. भौतिक गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाला आतून जे समाधान लागतं ते कोणत्याही दामने मिळत नाही. खऱ्या यशाची व्याख्या तिथेच बदलते. म्हणजे पैसा हा एक अत्यंत प्रभावी टूल नक्कीच आहे, पण तो आयुष्याचा अंतिम उद्देश असू शकत नाही. खरंय, काम पूर्ण करून घेणं आणि मन खरोखर हॅपी असणं ह्यात खूप मोठा फरक आहे. बरोबर. असेल दाम तर होईल काम हे व्यवस्थेचा वास्तव असलं तरी तो जीवनाचा एकमेव नियम नक्कीच नाही. आणि म्हणूनच ह्या चर्चेच्या शेवटी प्रेक्षकांना एका नव्या कोणातून विचार करायला लावूया. कोणता विचार? आपण सुरुवातीला पाहिलं की 15 दिवसांचं काम एका दिवसात होतं, कारण तिथे दाम होता. पण कल्पना करा, जर उद्या जगातले सगळे पैसे अचानक नष्ट झाले बापरे. आणि हा दाम नावाचा प्रकार संपला, तर आपली कामे करून घेण्यासाठी भविष्यातील नवीन चलन काय असेल? हा विचारच चक्रावून टाकणारा आहे. जर पैसाच नसेल तर तो माणसाचा स्वभाव असेल, एकमेकांबद्दलची माणुसकी असेल की लोकांची कौशल्य एकमेकांना देण्याची देवाणघेवाण असेल? नक्कीच. यावर विचार करण्यासारखा आहे. आजच्या चर्चेतून मिळालेला हा नवा दृष्टिकोन खरोखरच भन्नाट आहे. अशाच मजेदार म्हणींचे अर्थ समजून घेण्यासाठी आणि अशा सखोल चर्चा ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.